महाराष्ट्र दिनाच्या सर्व मराठी जनांना हार्दिक शुभेच्छा। आज आपला महाराष्ट्र झालाय 66 वर्षांचा। जगभरातल्या कामगारांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा। जागतिक कामगार दिनाच्या सर्व श्रमिकांना शुभेच्छा। लाडकी जय महाराष्ट्र वृत्तवाहिनी झाली 13 वर्षांची। गेल्या 13 वर्षांपासून जय महाराष्ट्रची थेट अचूक बिनधास्त पत्रकारिता, जनतेशी बांधिलकी ठेवत जय महाराष्ट्रचा प्रशासनावर अंकुश। राज ठाकरेंचं मुजोर रिक्षा चालकांना पुण्यातून आवाहन। मराठीनं बोलण्याची हिंमत रिक्षावाल्यांमध्ये येतेच कुठून? राज ठाकरेंचा संतप्त सवाल। बुधवारी गुरगुरणारी काँग्रेस, गुरुवारी मात्र छिडीचूप। काँग्रेसचा अंबादास दानवेंना सशर्त पाठिंबा। उमेदवारी अर्ज भरताच भाषा बदलली। एकनाथ शिंदेंना दानवे म्हणाले, शिंदे साहेब। राष्ट्रवादीचा डोळा अल्पसंख्याक मतपेटीवरती। शिवव्याख्याताला टाळून झिशान सिद्दीकी उमेदवार। शिवव्याख्याता अमोल मिटकरींचा पत्ता कुणी कापला? नेतृत्वानं संधी नाकारल्यानं मिटकरी दुखावले। एका रात्रीत बच्चू कडू झाले गोड। कडू गेले शिवसेनेमध्ये, मिळवली आमदारकी। एकनाथ शिंदेंकडून परिषदेवरती 50% महिला प्रतिनिधित्व। 2 पैकी एकाच जागेवरती डॉक्टर नीलम गोरे। संधी हुकल्यानं शिवसेनेतही नाराजी। शीतल म्हात्रे यांची नाराजी बघून ठाकरे गटाची टीका। टीसीएस कॉर्पोरेट जिहाद प्रकरणी डिजिटल पुरावे शोधले। एटीएस कडून 4 जिहाद्यांचे मोबाईल, लॅपटॉपसही जप्त। शाहीदच्या जिहादवरती किरीट सोमय्यांचं लक्ष। सोमय्या पोहोचले पुलाची शिरोलीत। संघावरती विषप्रयोग करायचा दावा, निघाला फुसका। संघस्थानावरती रेडिओ ऍक्टिव्ह पावडर टाकल्याची चौकशी। आधी वादावादी, नंतर चुपचाप मंजुरी। महापौर बंगल्याच्या नूतनीकरणासाठी 4.25 कोटी मंजूर। नाशिकच्या महापौरांचा 17 ठेकेदारांवर कारवाईचा बडगा। खोदकामादरम्यान सुरक्षा अटींचं उल्लंघन केल्यानं नोटिसा। हिंदू स्मशानभूमी सगळ्या जातींसाठी असावी, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंचे आदेश। सोलापुरात कौटुंबिक वादातून सिनेस्टाईल हाणामारी। कौटुंबिक हाणामारीमध्ये 6 जण जखमी। धुळ्याच्या पोलिसांची गोव्यामध्ये धडक। अल्पवयीन मुलीच्या 3 अत्याचारांची केली गोव्यातून अटक। पाणी पुरवठा मंत्र्यांच्या गावातच पाण्याची बोंबाबोंब। योजना मंजूर तरी सुद्धा जळगावातलं चारमळी गाव तहानलेलं। मंत्री गुलाबराव पाटील यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित। दुष्काळी पट्ट्यामध्ये पाणी टंचाईचं भीषण संकट। साताऱ्यातील 35 गावं, 186 वाड्यांना झळ। जिल्ह्यामध्ये 29 टँकरनं होतोय पाणी पुरवठा। पश्चिम बंगालमध्ये टीएमसीचं सरकार येणार। टीएमसी 294 पैकी 226 पेक्षा जास्त जिंकणार। मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी जारी केला व्हिडिओ। मध्य प्रदेशातील जबलपूर जवळ क्रूज बुडाली। 6 जणांचा मृत्यू, 18 जणांना वाचवलं। दुर्घटनेमध्ये 15 जण बेपत्ता।